अरे अरे ओफो, काय त्रास आहे इथे तर कोणी शांतपणे चालूही नाही शकत. रोबोबॉय सूट ऑन. रोबोबॉय सूट ऑन. थँक्यू रोबोबॉय, थँक्यू. तू माझ्या मुलाचा जीव वाचवलास. तू नसतास तर माझा मुलगा वाचला नसता. अरे काय करत होतास तू? तुला तुझ्या ताकदीवर खूप गर्व आहे का? त्या मुलाला काही झालं असतं तर? वीर, आता तू जरा बाजूला हो. या गर्विष्ठ लाल पहलवानाची अक्कल मी ठिकाणावर आणतो. हा तुझ्याकडून नाही तर माझ्याकडूनच सुधरेल. हा? अरे चिंटू तू इथे? अरे चिंटू तू इथे? वीर, हा माझा मित्र चिंटू. आणि चिंटू हे आहेत वीर, इमली, चुलबुल. हे सगळे माझे मित्र आहेत. हाय चिंटू, आतापासून तू पण आमचा मित्र आहेस. आणि चिंटू, आता तू सगळ्यांना जादू दाखवली आहेस तर त्यांना विसरायला लाव. हे घे. वीर, मी जरा चिंटू सोबत फिरून येतो. आम्ही खूप दिवसानंतर भेटलो आहोत ना. आणखी बोल चिंटू, तुझी चाट खायची आवड अजून तशीच आहे. अरे हो, अगदी तशीच्या तशी आहे. मला तर चाट खायला आजही तेवढंच आवडतं जेवढं मला पहिलं आवडत होतं. असंही ते दिवस किती छान होते जेव्हा आपण रोज खेळायचो. पण काही हरकत नाही, आता आपण सोबत राहू आणि तसेच खेळू, एकत्र मज्जा करू जसे रोज करायचो. आता तू इथेच राहा माझ्या सोबत आणि वीरला भेटायला कधी कधी जात जा, ठीक आहे? नाही, मला तर तिथेच राहायला आवडतं. तिथली चाट आपल्या जादुई चाट पेक्षाही खूप छान आहे. आणि खरी गोष्ट तर ही आहे की मी वीर शिवाय राहूच शकत नाही. मग ठीक आहे, जा तुझ्या वीर जवळ. ए चिंटू, ऐक ना, ऐक. त्या चिंटूचा राग अजूनही जसाच्या तसाच आहे. पण त्याचा राग शांत झाला तर तो परत येईलच. मी त्याची इथेच वाट बघत बसतो. माझ्या मित्राला माझ्यापासून कोणी नाही तोडू शकत. वीर, मी तुझ्या आयुष्यातून जिंटूला दूर करेन. असं भांडण लावेन की तू जिंटूला स्वतःहून दूर करशील. वीर वीर, हे घे, हा आहे तुझा शटलकॉक. मला का मारत आहात? अरे ऐकू नाही येत आहे का? मी बंटी आहे. वीर वाचा, मला नका मारू. अरे हा बंटीचा आवाज कुठून येतोय? असं वाटतंय तो कुठून तरी ओरडतोय. मी इथेच आहे वीर, प्लीज मला वाचव. जिंटू, हे तू काय केलास? खबरदार जर तू असं पुन्हा काही केलंस तर. करणार 1000 वेळा करणार. तो नेहमीच तुला त्रास देतो, मग मी त्याला त्रास का नको देऊ? कारण मी सांगतोय. तू बघावं तेव्हा माझ्यावरच रागवत असतो. मित्र तर त्या चिंटू सारखं असला पाहिजे. तू कधीच माझ्यावर रागवत नाही. जर तू माझा मालक नसतास तर मी तुला सोडून चिंटू जवळच गेलो असतो. मग जा तुझ्या मित्र जिंटू कडे. वीर सोबत भांडू नकोस. ठीक आहे. अरे अरे, तू काय केलंस? वीर, इमली, चुलबुल, मी तुमच्यासाठी गाजराचा हलवा बनवला आहे. चला बसा, मी आत्ता घेऊन आलो. तुम्ही जगातले सगळ्यात चांगले आजोबा आहात.
हॅलो आजोबा. ये ये ये, तू पण बस आणि गाजराचा हलवा खा. हो हो घ्या. मी याची टेस्ट माझ्या जादूने आणखी छान बनवली आहे. आता हे माझ्या मित्रांना खायला द्या, त्यांना ते खूप आवडेल. अरे 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 जिंटू, कुठे आहेस तू जिंटू? आता सुरू होईल फाईट. ही काय मस्करी आहे? किती वाईट खोड काढलीस तू. अख्ख्या घरात बेडकच बेडकं केलीस तू. वीर, मी तर कोणतेच बेडू घरात सोडले नाही. अच्छा, वरून खोटही बोलतोयस. हा सगळा गोंधळ तुझ्यामुळेच झालाय. तुला तुझ्या मित्राकडे जायचंय तर जा, पण इथे अशा विचित्र हरकती करू नकोस. हे सगळं का केलंस? ह्यांना गायब कर. दिस इज अन ऑर्डर. अच्छा, आता झालाच ना मालक. आजपर्यंत फक्त मैत्रीचं नाटक करत होतास. आजोबा, तुम्ही ठीक तर आहात ना? आता या इमलीला धडा शिकवतो. हाय इमली, सायकल चालवण्यात नाही, उडवण्यात मज्जा आहे. बाय बाय. वीर वाचव! अरे इमली, हे घे आणखी. झालंय तरी काय? इमली जर का पडली असती तर तिला किती दुखापत झाली असती. मी तर असं काहीच केलं नाही. जेव्हापासून तू तुझ्या मित्राला भेटलायस खूप बदललायस. तुला परत जायचं असेल तर तू जा जा, मी तुला मुक्त करतो. तू इतका बदलशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. बाय इमली, बाय चुलबुल. आता मी परत कधीच येणार नाही. पण एक सांगतो, मी खरंच काही केलं नाही. इमली, नक्कीच काहीतरी गडबड आहे. चिंटूला जर का मला सोडून जायचंच होतं तर तो इतका रडलाच नसता. कोणता तरी तिसराच व्यक्ती आपल्यात भांडण तर नाही लावत आहे. जिंटूचा मित्र चिंटू तर यामागे नाहीये ना? ओके ओके, इतकं इमोशनल होण्याची काहीच गरज नाहीये. आता जा आणि आपल्या जिन लोकात राहा. आपण एकत्र नाही राहू शकत, पण हो, जाण्याआधी मला एकदा हक करून जा. जिंटू, नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी जसं सांगतोय तू अगदी तसंच कर. ओके 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 जिंटू, मी तुला संध्याकाळपर्यंत वेळ देतोय. जा, संध्याकाळपर्यंत विचार कर की माझ्या सोबत राहायचंय की जिन लोकात परत जायचंय. संध्याकाळी मला येऊन सांग. ओके ओके, मी संध्याकाळी येऊन सांगतो. संध्याकाळपर्यंत मी तुला इतका त्रास देईन की तू जिंटूचं परत तोंडही पाहणार नाहीस. इमली, मला असं वाटतंय की जिंटू आता नक्कीच सुधरेल. वीर, मी संध्याकाळपर्यंत नाही थांबलो. विचार केला थोडा धडा तुला पण शिकवावा. तू पण मला नेहमी काही ना काही शिकवत असतोच ना. अरे हे काय करतोयस? रोबोबॉय सूट ऑन. घाबरू नको चुलबुल. तुझा संशय खरा होता. तो माझा मित्र चिंटूच आहे. तो येतच असेल. चल, त्याला चांगलाच धडा शिकवायची वेळ आली आहे. जिंटू, तुला लाज वाटली पाहिजे. वीर सारख्या चांगल्या मित्राला त्रास देतोस. वीर, आजपासून मी तुझा मित्र आहे. आपण दोघं नेहमी सोबत राहू. ओके चिंटू, आतापासून तू आमच्या सोबत राहू शकतोस.
आणि चिंटू, तुला जिथे जायचं आहे तू तिथे जाऊ शकतोस. आजपासून तू मुक्त आहेस. वीर, हा चिंटू नाहीये. कसा नाहीये? हा चिंटूच आहे. हा चिंटू होऊ शकत नाही. का नाही असू शकत? हा चिंटू आहे, चिंटू आहे, चिंटूच आहे. नाही, चिंटू मीच आहे. हे बघ. ओप्स, सॉरी. इतका वेळ तू हे सगळं नाटक करत होतास. काय हवं होतं तुला? माझी आणि वीरची मैत्री तुटावी, पण आमची मैत्री इतकी कमजोर नाहीये, समजलं? चिंटू, आपण मित्र बनून एकत्र राहू शकतो. कोणालाच कोणापासून वेगळं करायची गरज नाही आहे. चिंटू, तू चिंटू सोबत जा आणि जोपर्यंत तो काही सांगत नाही तू तिथेच राहा. तो कित्येक वर्षानंतर भेटायला आलाय. आय एम सॉरी वीर, आय एम व्हेरी सॉरी. आजपासून मी तुम्हा सगळ्यांचा मित्र बनून राहीन.